नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजमधील उरलेल्या कपड्यापासून सुंदर असं बटरफ्लाय आपण तयार करणार आहोत. तर मराठीमध्ये मी शिकवणार आहे, कारण बरेच व्हिडिओ असतात पण ते समजत नाहीत काही, तर मी त्यासाठी मराठीमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ब्लाऊजमधील उरलेला कपडा आहे. कपडा छोटा मोठा किती असो, तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर हे थोडंसं मोठं आहे, बघू शकता. 14 इंच लांबी, 14 इंच रुंदी आहे. तर हा चौकोनी कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याची त्रिकोणी घडी मारायची. त्रिकोणी घडी मारल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला जे कोण आलेत त्या कोणांवरती शिलाई मारून घ्यायची आणि पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई आतल्या बाजूला जाईल. शिलाई आतमध्ये गेल्यानंतर छान असं सुंदर दिसेल. शिलाई बाहेर दिसल्यानंतर धागे बाहेर दिसतात तर सुंदर असं दिसत नाही. तर पहा, या पद्धतीने मी दोन्ही जी टोकं आहेत ना त्रिकोणची, त्या दोन्ही टोकांना शिलाई मारून घेतली आणि एका कोपऱ्यावरती थोडीशी जागा शिल्लक ठेवली आणि तिथून फोल्ड म्हणजे पलटी करून घ्यायचं आपल्याला. जो काही त्रिकोणी कपडा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता या पद्धतीने पलटी करून घेतलेला आहे. तर मी यापासून छान असं म्हणजे बटरफ्लायचे 2 पंख असतात ना ते बनवणार आहे आणि त्यानंतर वरती एक बो तयार करायचं आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते, सर्वात सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी त्यानंतर मी अजून एक कपडा घेतला बघा, तो पण आहे एक 5 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 8 के 9 इंच घ्यायची. आणि मी फक्त ना घडी मारून घेतली, याला शिलाई मारत बसले नाही. तुम्हाला शिलाई मारायची असली तर साईडला म्हणजे कडा आहेत ना त्याला शिलाई मारा, म्हणजे धागे दोरे निघणार नाहीत. तर पहा, मी थोडीशी शिलाई मारून घेतली, म्हणजे दोन्ही साईडला टिपा मारून घेते, म्हणजे कसं धागे निघणार नाहीत. त्यासाठी फक्त टिपा मारून घेते आणि पलटी वगैरे करत बसणार नाही आणि फक्त फोल्ड करायचं, कारण ह्याची शिलाई किंवा ह्याचा जो कपडा आहे ना तो निघत नाही. बघा, फोल्ड केला चौकोनी आकारामध्ये, आयत आकारामध्ये चौक करायचं. त्यानंतर मध्ये प्लेट्स 2-3 प्लेट्स करायचे आणि तिथे ना आपला धागा आहे ना, ज्या कलरचा बनवायचं आहे ना त्याचा धागा घ्यायचा. त्या कलरने फक्त फिरवून फिरवून आपल्याला 7 ते 8 वेळा फिरवायचं आणि त्यानंतर गोल गोल फिरवल्यानंतर 2 ते 4 गाठी मारून घ्यायचं, पॅक बंद करायचं. त्यानंतर पहा, जो त्रिकोणाचा जो खालचा कोण आलेला आहे त्या कोणापासून तिथे जी शिलाई ओपन होती ना तिथून थोडं शिलाई मारून घेतली. तर त्या कोणापासून सुंदर असं बघा बनवलेलं आहे. 2 असे पंख आहेत ना ते बनवले आणि त्यानंतर तिथे सुद्धा ज्या प्लेट्स आल्यात ना त्या प्लेट्सला पॅक करून घ्यायचे. तिथे हात शिलाई करू शकता, शिलाई मारू शकता, पण त्यापेक्षा सुंदर ही ट्रिक्स आहे. फक्त धाग्याने पॅक करा, अजिबात धागा ट्रान्सफर दिसत नाही, त्याच कलरचा यूज करायचा. तर बघा, त्यानंतर तिथे जे टोक आले ना, म्हणजे जो काही सेंटर आला ना त्याच्यावरतीच जो आपण बो बनवला आहे ना, जे फुल तयार केलेलं आहे ते त्याच्यावरतीच घालायचं आणि त्याच्यावरतीच बसवून आपल्याला तिथे सुद्धा परत एकदा पॅक करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही सेम असं दिसलं जाईल. तर पहा, यानंतर मी तुम्हाला तिथे सुद्धा पॅक करून 2-3 गाठी बांधून घ्यायच्या, म्हणजे सुटणार नाही लवकर. तर थोडंसं छोटं वाटते, म्हणजे वरचं जे फुल आहे ना छोटं वाटतं, तुम्ही मोठं करू शकता, काही हरकत नाही. तर बघा, त्याच कलरचा कपडा घेऊन तुम्ही ते मध्ये जो धागा दिसतो ना तो पॅक करू शकता आणि अशी सुंदर अशी लेससुद्धा लावू शकता. तर मी लेस लावली कारण मला थोडंसं सुंदर दिसावं असं किंवा आकर्षक दिसावं असं वाटत होतं, म्हणून मी लेस लावली. तर लेस गोल्डन कलरची असल्यामुळे उठून दिसत होती आणि ती लेस पॅक करून घ्यायची. लेस पॅक करून घ्यायची, आपल्याला हातशिलाई मारू शकता किंवा मशीनवरती मी सुद्धा करू शकता. तर तुमच्याकडं शिलाई मशीन नसेल तरीसुद्धा तुम्ही हा बिझनेस नक्की करू शकता. लेस लावल्यानंतर आपल्याकडे एक छोटा क्लिप असतो ब्लॅकवाला, जे काही टिकटॉकचे क्लिप असतात ना तो क्लिप घ्यायचा आणि जी लेस लावलं ना त्याच्यामध्ये जो स्पेस राहिला त्या स्पेसमध्ये आपला जो क्लिप आहे, म्हणजे जो काही तुमच्याकडे कोणताही क्लिप असो तो क्लिप त्याच्यामध्ये अडकवायचा. आणि बघू शकतो मी दाखवते कसा अडकवायचा. तर लेस आहे ना ती कट करून मी तुम्हाला दाखवते. बघा, जेवढी पाहिजे तेवढीच पूर्ण ना पॅक झालं पाहिजे, एवढी जास्त मोठी नका लावू, व्यवस्थित पॅक झालं पाहिजे आणि सुंदर असं दिसलं पाहिजे, आकर्षक. तिथे सुद्धा तुम्ही एखादं सुंदर शोचं बटनसुद्धा लावू शकता किंवा अजून काही लावू शकता. तर ही क्लिप आहे ना, ते जो लेस लावला ना तो भाग पाठीमागचा आहे ना त्याच्यामध्ये मागच्या बाजूने अशी लेस आतमध्ये आपल्याला क्लिप अडकून घ्यायचं आहे आणि जो उरलेला भाग तो आपण केसामध्ये लावू शकतो. या पद्धतीने क्लिप अटॅच करायचं आहे. तर फायनली तुम्हाला दाखवलं मी या पद्धतीने सुंदर असं बटरफ्लाय तयार केलेलं आहे. तर खूप सुंदर असं आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. असं तुम्ही बऱ्याच प्रकारच्या कपड्यांपासून बनवू शकता आणि खूप आकर्षक असं दिसणार असं बटरफ्लाय. तर याप्रमाणे प्रत्येक कपड्यापासून सुंदर असं बनवण्याची ही जी ट्रिक्स आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.